जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळुरुशी केंद्रवाली पाठोपाठ जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी समिती स्कूलसाठी परिपूर्ण असा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून उपलब्ध करून दिले जात आहे. दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील. सराव संच उपलब्ध करून दिले जाईल. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये आपल्याला पाहता येतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिले आहे. सर्व विद्यार्थ्यांना ज्या सराव टेस्ट सोडवल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळवण्यास आनंद होतो की तुम्ही त्या टेस्ट इतक्या वारंवार सोडवा की जोपर्यंत आपल्याला त्या टेस्ट मध्ये पैकी गुण मिळत नाही. सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पालकांना पाहण्याची सुविधा आमच्याकडून देण्यात आली आहे. त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांचे गुण पहा. महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना किती गुण पडतात, तुमच्या विद्यार्थ्यांनी किती टेस्ट सोडवली, किती तारीख सोडवली, किती वाजता सोडवली, कोणत्या मेल आयडी वरून सोडवली, कोणता मोबाईल नंबर त्याने भरला होता, या सर्व गोष्टीची चाचपणी तुम्ही सरावाच्या लिंकच्या निकालामध्ये पाहू शकता. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात उत्तरे तुम्हाला दिली जातील जेणेकरून त्याचे प्रिंट करून तुम्ही अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेच्या वतीने आम्ही हमी देतो की हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला या युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर आपला युट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे. सध्या शाळेला सुट्ट्या असल्या कारणाने आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आपला पोहोचू शकलो नाही. क्लास सुरू झाल्यानंतर, शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या शिक्षकांना, आपल्या शाळेतील इतर विद्यार्थी मित्रांना आपल्या युट्यूब चॅनल बद्दल माहिती द्या. त्यांच्या मोबाईलमध्ये हा चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून इथेही या लाईव्ह शिक्षेचा लाभ घेऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला. रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅचला 5,000 पर्यंत फी आकारणी करता 200-250 तास रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. परंतु आम्ही आपणास रेकॉर्डेड प्लस लाईव्ह तासिका देत आहोत आणि लाईव्ह तासिका देणारे बॅचेस अकॅडमी क्लासेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. ते खूप भरमसाठ लोकमाट करतात. परंतु आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या या उपक्रमांतर्गत हा सर्व अभ्यासक्रम फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेलं आहे. आमच्याकडून आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे मिळतील, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट मिळतील व 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला उत्तरावरती उपलब्ध मिळतील. या सर्व गोष्टी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची विनंती. मी सोमनाथ सोनवणे. आजची लाईव्ह तासिका जवाहर नवोदय उतारा क्रमांक 88 मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषय उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 88 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो सूचना एवढीच आहे, टेस्ट वारंवार सोडवा. आपल्या युट्यूबचे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्यानंतर टेस्ट सोडवली तर आपल्याला पैकी गुण मिळतात आणि अशा प्रश्नाचा सराव जर आपण केला तर आपल्या परीक्षेत 100% गुण मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 88 स्क्रीनवरती शो केला आहे. तुम्ही तो उतारा काळजीपूर्वक वाचा. उत्तरावरील प्रश्नही अगदी सोपे आहेत आणि उत्तरही अगदी छोटा आहे. अभिनंदन कृष्णा, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन ओम. चला तुमचं खूप चांगलं वाचनाचं स्पीड. आपल्याला उत्तरा 4 ते 5 मिनिटांमध्ये परीक्षेच्या काळामध्ये सोडवायचं आहे. जरी आपल्याला जर 15-20 मिनिटं लागत असले शिकवताना तरी आपण टेस्ट सोडताना टेस्ट आपली 4 ते 5 मिनिटात एक उत्तराची टेस्ट सोडून झाली पाहिजे. सर्वात आधी प्रश्न वाचायचे, नंतर उत्तरा वाचायचा, नंतर प्रश्न आणि पर्याय वाचायचे
पेपरमध्ये सोडवताना उत्तराला खूण करायची, उत्तरामध्ये त्याचबरोबर उत्तराला खूण करायची आणि नंतर प्रश्नपत्रिकेमध्ये गोल करायची. या क्रमाने जर तुम्ही सोडवलं तर अगदी वेगाती आणि अचूक उत्तर तुम्ही नोंदवू शकाल. कदम अभिनंदन, साक्षी अभिनंदन, थोरवे अभिनंदन, सृष्टी अभिनंदन. तुमचं वाचून झालंय. मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, चला उत्तरा क्रमांक 88. आपल्या बिया, साली आणि पाने याची औषधी फाट्यामुळे लिंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. संस्कृतीमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. त्याचा अर्थ आहे परिपूर्ण, अविनाश आणि संपूर्ण. कीटकनाशक म्हणून लिंबाचे तेल महत्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठीही पर्याय ठरते. लिंबाच्या बिया गोळी खत म्हणून वापरता येतात. लिंबाच्या पानांचा लगदा कांजण्यावर उपयोगी पडतो. लिंबाच्या डाळ्यांना दातून म्हणतात आणि त्या खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरला जातो. साली आणि मूळ याचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील दवा आणि गोचिडे यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. पहा, लिंबाच्या झाडाचा उपयोग ज्याप्रमाणे तुळशीचा आपला उपयोग आहे त्याप्रमाणे लिंबाच्या झाडाचे खूप उपयोग आहेत. त्याच्यापासून खत तयार होतं, दंतक्रांती तयार होतात, कीटकनाशके मारतात, डास मारतात, झाडांची वाढ चांगली होते. त्याच्या लिंबोळीचं खत पण बनवलं जातं. असा छान अशी माहिती देणारा उतारा आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे आणि या उतारावरील प्रश्नही अगदी सोपे आहेत तुमच्यासाठी. उत्तरा क्रमांक 88 मधील पहिला प्रश्न, औषधालय म्हणजे काय? औषधालय म्हणजे काय? पर्याय ए शेत जमीन, पर्याय बी औषधाचे दुकान, पर्याय सी खेळाचे मैदान आणि पर्याय डी शेतमाल. पहा, औषधालयालाच आपण इंग्रजीमध्ये मेडिकल असं म्हणतो. मेडिकल मध्ये मला जायचंय, औषध घ्यायचे. औषधालय म्हणजे काय? योग्य पर्याय टाईप करा. औषधालयाचा समानार्थी शब्द समास, औषधालयाचा अर्थ असणारा शब्द या उत्तराच्या पर्यायामध्ये आहे. यशस्वी बी उत्तर देते, कृष्णा बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, साक्षी गंडाळ बी उत्तर. चला, औषधालय म्हणजे औषधाचे दुकान असं तुम्ही उत्तर देत आहे. बघू किती विद्यार्थ्यांचं बरोबर येत आहे, किती जणांचं चुकत आहे. आणि याचा औषधालय म्हणजे औषधाचे दुकान याचं उत्तर उत्तरामध्ये नाहीये. आपल्या सत्सद बुद्धीला जे योग्य वाटतंय त्या उत्तराला आपला खूण करायची. अशा प्रश्नांची उत्तरं पर्यायामध्ये शोधण्याच्या भानगडीत पडायचे नाही. वेळ दवडायचा नाही. परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचं बंधन असतं, ते पाळायचं आणि कमीत कमी वेळेमध्ये ते उत्तरे सोडायचे. टेस्ट सोडवताना आपल्या 4 ते 5 मिनिटांमध्ये उत्तराची टेस्ट पूर्ण झाली पाहिजे, इतकाच सराव करायचा आहे. चला, सृष्टी खाडे ए उत्तर, कदम बी उत्तर, सृष्टी खाडे बी उत्तर. चला, बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, अगदी योग्य उत्तर. उत्तरा क्रमांक 88 मधील प्रश्न पहिला, औषधालय म्हणजे योग्य पर्याय बी औषधाचे दुकान. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप असं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, उत्तरा क्रमांक 88 मधील प्रश्न दुसरा, लिंबाच्या झाडाच्या शेतकऱ्यांना कोणता उपयोग असलेला भाग आहे? शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेला भाग कोणता? लिंबाच्या झाडाचा शेतकऱ्यासाठी उपयोगी असलेला भाग आहे. कोणता भाग आहे? पर्याय ए बिया, पर्याय बी साली, पर्याय डी सी डहाळा आणि पर्याय डी पाने. पहा, योग्य उत्तर टाईप करा. लिंबाच्या कोणत्या भागापासून शेतकऱ्याला उपयुक्त अशी वस्तू बनते? त्याच्यावरून तुम्हाला त्या उत्तरापर्यंत जाता येईल. आणि पर्यायामध्ये उत्तरामध्ये पण याचं उत्तर आहे. ओळख क्रमांक 5 मध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. प्रश्न दुसऱ्याचं, यशस्वी ए उत्तर देते, कृष्णा ए उत्तर देतोय, प्रशांत ए उत्तर देतोय, ओम ए उत्तर देतोय. पाहू किती जणांचं बरोबर येतंय, कोणाचं चुकतंय. प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं सी उल्लू बनाया. कुणाला उल्लू बनलं?
पण तुझं सी कुणीच पाहिलं नाही, सगळेजण एच टाकतायत. अं, स- साक्षी गंडाळ ए उत्तर, कदम ए उत्तर, सृष्टी गंडाळ 5व्या ओळीमध्ये उत्तरामध्ये बघा. तिथे ओळ आहे बघा, निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता देतात, वापरतात पहा. लिंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरतात, म्हणजे याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न दुसरा, लिंबाच्या सालाच्या झाडाच्या शेतकऱ्यांचा उपयोग असलेला भाग आहे. योग्य उत्तर पर्याय ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर प्रश्न तिसरा दिलेला आहे. पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? अशा प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये शोधायचं नाही. आपल्या व्याकरणाच्या अभ्यासावर आधारित तुम्ही हे उत्तर शोधायचे. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण हा शब्दाचा समानार्थी नाही? पर्याय ए निर्दोष, पर्याय बी निष्कलंक, पर्याय सी अतुलनीय आणि पर्याय डी कुरूप. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता मला वाटतंय बरेच जण कन्फ्यूज होतील. पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? परिपूर्ण याचा समानार्थी 3 शब्द आहेत आणि एकच शब्द परिपूर्णचा समानार्थी शब्द नाही. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. यशस्वी डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, कृष्णा खडे डी उत्तर. पहा, कुरूपचा जर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला समानार्थी शब्द जर माहीत असेल तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येईल. बाकी शब्दाचे तुम्हाला समानार्थी शब्द माहीत पाहिजे. निष्कलंक म्हणजे ज्याच्यावर कोणताही डाग नाही किंवा कुठेही दोषी नाही. अतुलनीय म्हणजे खूप काही मोठं काम करणारा. निर्दोष म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. सदोष असा मनुष्य ज्याच्यावर कोणताही गुन्हा किंवा काही क्रूर कृत्य त्याच्यावर नाही. आणि कुरूप म्हणजे सुंदर न दिसणारा, याला आपण कुरूप म्हणतो. तर योग्य उत्तर तुम्ही टाईप करू शकता. ओम डी उत्तर देतोय, कदम डी उत्तर देतोय, प्रशांत सानप डी उत्तर, थोरवे डी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. काही जणांनी सुरुवातीला सी टाकलं होतं, परंतु बदलून त्यांनी डी टाकलं. तुम्हाला इथं उत्तर बदलण्याची संधी आहे. परीक्षेमध्ये एकदा गोल केल्यानंतर उत्तर बदलता येणार नाही. डी उत्तर सगळ्यांचं आलंय. अगदी योग्य उत्तर डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप असं अभिनंदन. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? योग्य उत्तर पर्याय डी कुरूप. चला तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चौथा, कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. आता मात्र आपला उतार्यात शोधावा लागेल. प्रश्न चौथा, कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. पर्याय ए पिकांना नाश करणारा किडा, पर्याय बी रागवलेला माणूस, पर्याय सी घाण पाणी आणि पर्याय डी प्रदूषण. अगदी सोपा प्रश्न. तुम्ही सुंदर प्लस कुरूप बरोबर आहे. सृष्टीगंध सुंदर विरुद्ध कुरूप असं शब्द आहे. तो प्लसचं चिन्ह दाबलं. आपल्याला जर विरुद्धार्थी शब्द द्यायचा असेल तर एक्स हे चिन्ह वापरायचं, जेणेकरून गुणिले चिन्ह छापलं जातं. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रशांत सानप हे कदम डी उत्तर देत आहे. प्रदूषण चौथ्या प्रश्नाचं. यशस्वी चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर, ओम सोनवणे ए उत्तर, साक्षी काढे ए उत्तर, कृष्णा ए उत्तर. प्रशांत म्हणतोय वरून तिसऱ्या उत्तर आहे बा त्याचं पक्षी कीटक कशाला म्हणतात, तिसऱ्या वेळेस त्याचं उत्तर आहे कदम ए उत्तर, थोरवे ए उत्तर. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनल,
आदित्य, श्रावणी, महेश, आसावरी, भागवत उत्तर टाका. चला चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी ए आलं आहे आणि सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप चांगला अभ्यास तुमचा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 14, कीटक या शब्दाचा उत्तरात आलेला अर्थ योग्य उत्तर आहे. पर्याय ए, पिकांचा नाश करणारा किडा. ज्या पक्षाला, ज्या प्राण्याला 6 पाय असतात त्याला आपण कीटक म्हणतो. मग कीटकामध्ये मधमाशी, डास, वाळाची माशी, झुरळ, ज्या ज्या प्राण्यांना 6 पाय असतात त्याला आपण कीटक म्हणतो. आणि सर्वच कीटक जवळजवळ माणसाला घातक असतात. मधमाशी सोडता, मधमाशी आपल्याला फायद्याची असते. ते मध गोळा करून पोळ्यात ठेवते आणि ते आपण काढून खातो. म्हणजे तिचं अन्न आपण तिने वर्षभरासाठी साठवून ठेवलेलं आपण तिने हिसकून घेऊन खातो आणि आपण आपला आनंदी राहतो. मधमाशीचं जीवन खूप खडतर असतं. ते खूप लाखो फुलामधून मकरंद गोळा करून ते मध साचवतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, विज्ञानामध्ये हा प्रश्न असतो आपल्याला, कीटक कशाला म्हणतात. तर ज्या प्राण्याला, पक्ष्यांना 6 पाय असतात त्यांना आपण कीटक असे म्हणतो. चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, खूप छान अभ्यास तुमचा. आतापर्यंत कोणताही प्रश्न चुकलेला नाही. शेवटचा प्रश्न बघूया. याचं उत्तर उत्तरामध्ये आहे. प्रश्न 5वा स्क्रीनवर तुमच्यासाठी. प्रश्न 5वा, लिंबाच्या खोडापासून टूथब्रश म्हणून वापरला जातात. लिंबाच्या खेड्यामध्ये, सॉरी खोडामध्ये म्हणतो मी, लिंबाच्या खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. पर्याय ए, मुळ्या. पर्याय बी, पाने. पर्याय सी, डाळा. आणि पर्याय बी, बियांच्या गोळा. टूथब्रश म्हणून खेड्यामध्ये काय वापरलं जातं, तर त्याचा कोणता, त्या लिंबाच्या झाडाचा कोणता अवयव आपण टूथब्रश म्हणून वापर करतो. याचं योग्य उत्तर, उत्तराची ओळ क्रमांक खालून 3. तुम्ही काळजीपूर्वक वाचा. ओम सोनवणे सी उत्तर देतोय. कृष्णा खाडे सी उत्तर. कदम सी उत्तर. प्रशांत सी उत्तर. आरती, प्रीती, सोनल, आदित्य, श्रावणी, महेश, आसावरी, भागवत उत्तर टाका. चला, यशस्वी सी उत्तर. खूप छान. आज 20 प्रश्न कोणाचे चुकले नाहीत. मला खूप आनंद वाटला. तुमच्या अभ्यासाची गती आणि प्रश्न देण्याची पद्धत आणि विचार करण्याची पद्धत आणि प्रश्न सोडवण्याची पद्धत तुमची मला खूप आवडत चालली. तुमच्या प्रकारे अभ्यास, तुमच्या पद्धतीने अभ्यास करणारे तुम्ही जर टेस्ट सोडवल्या, पैकीचे पैकी गुण घेतले आणि अशा टेस्ट वारंवार सोडत गेल्या, तुम्हाला टेस्टचे लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. 72 उतार्यापर्यंत सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याची आपल्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअपवरती आहे, टेलिग्रामवरती आहे. तिथून आपण त्या लिंकवरून जा, त्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात फॉलो शब्द असतो, त्याच्यावरती फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला तो चॅनल सबस्क्राईब होईल आणि त्या चॅनलच्या सर्व लिंक तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पण मिळतील. सृष्टीगंधा सी उत्तर. प्रशांत म्हणतोय सर्वचे 19 बरोबर आले. प्रश्नांचा कोणता प्रश्न चुकला होता मला आठवत नाही, त्यांनी दुरुस्त करून टाकला असेल कदाचित. खूप छान प्रतिसाद तुमचा. एकदा आपण उत्तर क्रमांक 88 पूर्ण करतो. अशा प्रकारच्या लाईव्ह तासिकेचा लाभ घेण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तर शेअर पण करा. आपल्या कमीत कमी 10 विद्यार्थ्यांना या तासिकेसाठी तुम्ही प्रोत्साहित कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा. आपल्या शाळेच्या ग्रुपवर आम्ही मेसेज टाकत चला, जेणेकरून तुम्ही तिथील आपले विद्यार्थी 4थी आणि 5वीतील सर्व विद्यार्थी या तासिकेचा लाभ घेतील. व्हॉट्सअप ग्रुपला आलेल्या लिंक तुम्ही सोडवत चला, तुम्हाला मी तासिकेनंतर लिंक पाठवणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. चला, आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये खूप छान प्रतिसाद दिला. 20 पैकी 20 गुण घेणारे भरपूर विद्यार्थी आजच्या तासिकेमध्ये होते. असेच उतारे 4 उतारे आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत आणि ते 20 प्रश्नाचे 25 गुण आपण पैकीचे पैकी घेणार आहोत, अगदी खात्रीशीर. त्यासाठी तुम्ही फक्त दिलेल्या चाचण्या वारंवार सोडवा. तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, आडनाव, तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर, शाळेचं नाव लिंक सोडवताना परत चला, जेणेकरून तुम्हाला त्या लिंकचा निकाल कधी पाहता येईल.
तुम्ही नुसता मोबाईल नंबर सर्च केला किंवा तुमचा मेल आय डी सर्च केला तर त्या एक्सेल शीटमध्ये तुमचं नाव लगेच तुम्हाला दिसेल आणि तुम्ही किती तारखेला किती वाजता टेस्ट सोडवली आणि त्या टेस्टमध्ये किती गुण पडले, कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं होतं ते तुम्हाला त्याचं स्क्रीनवर पाहता येईल. त्याचबरोबर या टेस्टमध्ये काही दुरुस्ती असेल, तुमचं काही एखाद्या प्रश्नाबद्दल म्हणणं असेल तर शेवटी माझ्या नंबरला 9860879033 या नंबरला व्हॉट्सअप करा आणि काही प्रश्नाबद्दल शंका असेल तर मला चॅट करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये. इथं भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ गुड डे. सर्वांना शुभ दिन. थँक्यू सो मच एव्हरी.